ब्रह्मादिकान कळे खोळ ते आकळ धरिले मोरी पवावाहे काठी धावे पाठी गाईच्या. प्रस्तुत प्राप्त समय सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायातील हृदय सम्राट सबंध विश्वाला शांती देणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातला सर्वश्रेष्ठ अतिउत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग असून अभंगाच्या पदापदात भगवान श्रीकृष्ण परमात्मानं जे चरित्र चिंतन केलं त्याचा आढावा देणारा असा चार चरणाचा अभंग असून अभंगामध्ये चार मुद्दे आहेत. अभंगाच्या एका एका पदापदात शब्दात जगद्गुरु तुकाराम महाराजांना भगवान परमात्माचं स्वरूपत्व सांगितलं. भगवान परमात्माचं स्वरूपत्व. दुसरी गोष्ट भगवान परमात्माचं कर्तृत्व. तिसऱ्या चरणात भगवान परमात्माचं गुणत्व आणि भगवान परमात्माचं महत्व. हे चार मुद्दे आहेत. भगवान परमात्माचं स्वरूपत्व, भगवान परमात्माचं कर्तृत्व, गुणत्व अधिक महत्व. विठाला असा चार चरणाचा अभंग असून भगवान परमात्मा मला जे जे बुद्धी देईल, मला हनुमंतराय जे बुद्धी देताल त्यांच्या कृपेनं मला जे जे सुचल, तुम्हाला जे जे रुचल पचल तेवढं आपण चार चरणाचा विचार 4 वाजेपर्यंत करायचा. त्याच काही टेन्शन घेऊ नका. फक्त हाताच्या आड्या काढून मांड्या घालून बसा. बाहेरून पाठिंबा देऊ नका. प्रमाणासाठी महाराष्ट्रात गाजलेली वाजलेली अतिशय सुज्ञ तज्ञ टाळकरी स्वर सम्राट ताल सम्राट बरंच काही पाठ असलेली मंडळी आहेत. आलेले श्रोते मंडळी अतिशय सुज्ञ तज्ञ आहेत. योगायोगानं भगवान परमात्माच्या कृपा प्रसादानं साधू संतांच्या आशीर्वादानं गावकरी मंडळीच्या सहकार्यानं धैर्यानं या धानोरा पुण्यभूमीमध्ये पुण्यसलीला पूर्णा मातेच्या तटावर हनुमंतरायाच्या पवित्र बेटावर या धानोरा गावाच्या दिव्य घाटावर मदन महाराज वैकुंठवासी मदन महाराज यांनी लावलेलं हे रोपटं पुण्य पावन असणारे परमपूजनीय निवृत्ती महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन तथा नियोजन केलं असून माझ्याकडे आलेलं हे कार्याचं चिंतन आहे. विठाला थोडा स्पीकरवाले जरासं भगवान परमात्माच्या कृपा प्रसादानं साधू संतांच्या आशीर्वादानं गावकरी मंडळीच्या सहकार्यानं तरुणाच्या धैर्यानं भगवान मला जे जे बुद्धी देईल त्याप्रमाणे चिंतन करू. काला म्हणलं 4 दिवसाचा सप्ताह असू द्या का 4 महिन्याचा असू द्या काल्याच्या कीर्तनानं सांगता होत असती. आणि सांगता म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र सांगावं लागतं. भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र सांगावंच लागतं हा सिद्धांत आहे. मी नेहमी सांगतो भगवान श्रीकृष्ण परमात्मानं जे केलं त्याचं नाव आहे लीला. तुमच्या आमच्या हातानं होत असती ती बला आणि समाजाला रंजवण्यासाठी सांगल्या जाते ती कला. आज आपल्याला चरित्र चिंतन ऐकायचं, परमात्म्याची लीला ऐकायची. आणखी एक मुद्दा सांगतो. लीला शब्दाचा अर्थ जे वासनेतून निर्माण होत असतं त्याला कर्म म्हणा आणि वासना रहितची क्रिया बनती त्याचं नाव लीला आहे. विठाला भगवान परमात्मा मला जे बुद्धी देईल त्याप्रमाणे चिंतन करू. शास्त्राच्या नियमाप्रमाणे कोणत्याही कार्याला आरंभ करण्याच्या आधी मंगल करावं लागतं. त्या न्यायानं समचरणम सरोजम सांद्र नीलाबुधामम जगर्णहित पाणी मंडनाना मंडनम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठल पांडुरंगा
करू. प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका योंत प्रविश मम वाच मिमां प्रसुप्तां. संजीवयत्यखिल शक्तिधरा सुधाम्ना. अन्योंच हस्ताचरण श्रवण त्वगादीन प्रणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं. मूलाग्राय मूलमध्याय मूलमध्याग्र मूर्तये. शिनाग्राय मूलमध्याय नमा पूर्णाय संभवे. पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया. शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा. अखिल गुणनिधान ब्रह्मांड नायक भगवान परमात्माच्या चरणाला वंदन करू. साधू संताच्या चरणाला ग्रामदैवताला परमपूजनीय हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आणि माऊली ज्ञानोबारायाचे सद्गुरू निवृत्ती महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन तथा नियोजन आहे. वरचा आवाज कमी करा आणि तो आवाज इकडं द्या. विठ्ठला निवृत्तीनाथाच्या समाधी सोहळ्याला जवळपास या 52व्या म्हणजे वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहात. खऱ्या अर्थानं जेवढे धन्यवाद द्यावी तेवढे गावकऱ्याला कमी आहेत. 52व्या वर्षामध्ये निवृत्ती महाराजाचा समाधी सोहळा नेहमी सांगतो ना, धावत्या काळात धावत्या येळात कोरोनाच्या घोळा मेळात बंद नाही झाला. म्हणजे वास्तविक पाहता योगायोगानं महाराज 52व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहात. आणि योगायोगानं माझ्याकडे काल्याचं चिंतन आलं. काला शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही जन्माला का आला, का अधिक आला. तर प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आजचं चिंतन म्हणजे प्रसादाचं चिंतन आहे. हे प्रसादिक चिंतन आहे. आणि प्रसाद म्हणजे दुःखाची निवृत्ती केली जाते. प्रसाद शब्दाचा अर्थ दुःखाची निवृत्ती करण्याचं कार्य हा काला आहे. आणि म्हणून काल्याच्या चिंतनामध्ये जरा सांगू सांगायसाठीच आणले, सांगत का त्याची काही काळजी करू नका. शास्त्र सांगत काल्याच्या चिंतनामध्ये जगातलं जेवढं पाप झालं असेल, आता बोलूच का, बोलतोच, काळजी करू नका. ज्या ज्या माणसानं सोनं चोरलं जगामध्ये जर सगळ्यात वाईट काय असेल तर सोन्याची चोरी. अवघे पाप केले तेने जेने सोने अभिलाषिले
सोन्याचा अभिलाष ज्यानं केला म्हणजे सोन्याची चोरी ज्यानं केली आणि मग सोन्याची चोरी केलेलं पाप जगात कुठं जात नाही, ते काल्याच्या कीर्तनात जात आहे. अर्थ यागळा करू नका बरं. सोनं चोरून काल्याचं कीर्तन आहे काय? ते असं नाही चालत. कारण शास्त्रकार सांगतात काल्याच्या चिंतनामध्ये असा मुद्दा आहे, भजे वज्रे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम यशोदया समोदया सगोपया सुनंदया. शास्त्रकार सांगतात की पापाचं खंडन जर करायचं असेल तर काल्याचं कीर्तन ऐका. म्हणजे जगामध्ये ज्याच्या हातानं नकळ सोन्याची चोरी झाली असेल, दोष लागला असेल, तर काल्याचं कीर्तन म्हणजे दोष घालवणार, काल्याचं चिंतन महाराज म्हणतात पाप घालवणार आणि सुखाची आणि महाराज समाधानाची प्राप्ती करून देणार. विठाला चिंतनामध्ये अति महत्वाचा मुद्दा असल्याच्या कारणानं भगवान परमात्माला वंदन करू. निवृत्तीनाथाच्या पावन समाधीला नतमस्तक होऊन आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वादक साधक गायक नायक सहाय्यक लायक आलेले माळकरी बिना माळकरी आता होणारे माळकरी, कारण त्यांनी आवाहन केलं, ज्यांनी मला आता फुलाची माळ घातली आता ते तुळशीची माळ घालणार आहे. काय संकल्प झाला देवाचं देवाला ठाऊ. दिंडीमध्ये आता आमचे युट्यूब वाले हरिभक्त परायण परमपूजनीय सज्जन महाराज आणि त्याच्या सोबत बसलेले परमपूजनीय आदरणीय हरिभक्त परायण केशव महाराज बर्डेकर, आता दोन्ही महाराजाच्या सानिध्यामध्ये त्याने संकल्प केला. विनायकराव संकल्प केला, ते म्हणले बाईच्या गळ्यात जर तुळशीची माळ आहे म्हणजे माणसाच्या घरवालीच्या गळ्यात जर तुळशीची माळ आहे, त्यांनी फोटो काढला. आता मग मालकाला तर ISI चा ट्रेडमार्क पाहिजे ना. मालक म्हणले आता काही का होईना, पण काल्याच्या प्रसादानं बुद्धीमध्ये एवढा मी तरी म्हणतो एका माणसानं जरी माळकरी झाला तर मी म्हणतो काल्याचं कीर्तन सफल झालं. अशा पद्धतीनं योगायोगानं या ठिकाणी आलेली सर्वच महाराज मंडळी, वादक साधक गायक नायक सहाय्यक लायक, आता एकेकाचे नाव घेण्यापेक्षा स्वर सम्राट ताल सम्राट अतिशय भजनाचे महाराज सुज्ञ तज्ञ हरिभक्त परायण आमचे दिगंबर व हाके, मला मोलाचं व्यक्तिमत्व जर पाहायला गेलं इथं एकापेक्षा एक बळी आहे. आता सगळ्याचे नाव घेण्यापेक्षा माळकरी वारकरी टाळकरी वादक साधक गायक नायक सहाय्यक सगळ्यांच्या चरणाला प्रणाम करतो. विनायकरावचं नाव मला माहित आहे, नावातच विनायक आहे आणि भजनाचे बी नायक आहेत, रिकामे नायक नाही. आणि ते इतके ताल सम्राट भजन सम्राट आणि बरंच काही बाई पाठ असं त्याचा थाट आहे. नावागावात टाइम मी म्हणत असतो कम खाओ और सभी को नमाओ. विठाला शास्त्राच्या नियमाप्रमाणे भगवान परमात्माला वंदन करू. आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या काल्याच्या प्रसंगामध्ये महाराज जे बोलतात, ब्रह्मादिका नकडे खोळ, थोडा आवाजच द्या, ब्रह्मादिका नकडे खोळ ते हे आकळ धरिले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणायला लागले, भगवान परमात्माचं स्वरूपत्व सांगतात, देवाचं स्वरूपत्व सांगताना देवाच्या स्वरूपत्वाचं भगवान परमात्मा निर्गुण निराकार आहे एक, आणि भगवान परमात्मा सगुण साकार आहे. ज्याच्या गोष्ट ध्यानात आली तरी पहा, देवाच्या स्वरूपत्वाचं वर्णन करताना देवाचं तटस्थ लक्षणीय आणि स्वरूप लक्षणीय, भाषाशास्त्री मराठीतून सांगतो. तटस्थ लक्षणानं परमात्माचं सांगितलं आणि कुठं कुठं स्वरूप लक्षण सांगितलं. स्वरूप लक्षण नाही ध्यानात आलं तर निर्गुण निराकार परमात्मा आणि दुसरा सगुण साकार परमात्मा, असे देवाचे दोन स्वरूप आहेत. विठाला
दोन लक्षणा सांगत असताना महाराजानं भगवान परमात्माचं निर्गुण निराकार लक्षण जर सांगायचं ठरलं तर भगवान परमात्माच्या निर्गुण स्वरूपाचा थांग पत्ता जगातल्या शहाण्या बड्याला कळाला नाही. अव्यक्त निराकार नाही जाकार जेथुनी चराचर हरीशी भजे. निर्गुण स्वरूपाचं लक्षण सांगताना जरा 2 मिनिटांमध्ये सांगतो. जगामध्ये सगळ्या शहाण्यातला शहाणा आणि जगामध्ये सगळ्या ज्ञानातला जे ज्ञानी, तर महाराज म्हणतात शहाण्या ज्ञानाला परमात्माचं स्वरूप कळालं नाही आणि महाराज मिळालं बी नाही. विठ्ठला ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, हो पाही पा जाणीवीचे निबळे कोणी वेदापासून असे आगळे किसेशाहुनी तोंडाळे बोलकी आती तोही आतृणी तळवटी दडे यरु नेती नेती म्हणून बहुडे येथ सनकादिक येडे पिशे झाले जळचरा बुद्धीचे मान मत्स्यका नोलांडावेची गगन महर्षीचे ज्ञान न जाणतीची माती. बऱ्याच जणांच्या डोसक्याच्या वरून गेलो. भगवान परमात्मा वेदाला कळाला नाही. हुसू नका बाई वेदाशी काही कळलाच नाही शेष सिनला झाल्या सहस्र जिभा जिभा जिभा. पुसू नका बाई वेदाशी काही कळलाच नाही. भगवान परमात्मा वेदाला कळला नाही. तेथील प्रमाण ने नवे वेदासी ते जीव जंतुशी केवी कळे किंवा वेद जाणू गेला पुढे मौना बला ते गुहे तुझला प्राप्त कैचे. भगवान परमात्मा वेदाला कळला नाही. चला शास्त्रामध्ये भगवान परमात्मा वेदाला कळाला नाही, सनकादिकाला कळालं नाही, शेषाला कळालं नाही. भगवान परमात्मा महाराज गणेंद्राला कळालं नाही, देवेंद्राला कळालं नाही, आता खालच्या इंद्राला कळालं नाही, चंद्राला कळालं नाही. आता नरेंद्रजीला देवेंद्रजीला काय कळणार आहे? विठाला म्हणजे शास्त्रामध्ये मुद्दा असा आलेला आहे वेदाला परमात्मा कळाला नाही. बरं का, ओव्या देतो प्रमाण देतो. दुसरी गोष्ट जगामध्ये जर बोलणारा शेष नारायण आहे, शेषाला परमात्मा कळाला नाही. चला त्याच्या पुढचा एक मुद्दा सांगतो. जगामध्ये फक्त एकटा सूर्यनारायण असा आहे, प्रकाशवान आहे, आकारवान आहे आणि रूपवान आहे. ध्यानात आले की नाही आले? ज्याच्या आलं त्याच्या आलं नाही, ते जेव्हा आहेच ना. जगामध्ये फक्त एकटा सूर्य असा आहे भगवानरावजी. कसं आहे? रूपवान, आकारवान आणि प्रकाशमान. सगळे पदार्थ असे सज्जन महाराज रूपवान, आकारवान पण प्रकाशहीन आहे. कसे? आकारवान रूपवान आहे पण प्रकाशहीन आहे. आमचं कीर्तन म्हणजे 5Gचं कार्ड लागतं. मी सांगतो हटकरी वरण त्याला नाही धोरण, फुरका मारला की खरट का तिखट ते पटकन कळत. हे जर ऐकायचं असेल तर शास्त्रामध्ये सूर्यनारायण रूपवान आहे, आकारवान आहे, प्रकाशमान आहे. एकटा सूर्य सगळ्याला प्रकाशन करतो की नाही? सूर्यबिंब बचके होडी बिंब तरी बचके होडे परिप्रकाशाची त्रिभुवन थोकडे शब्दाची आपती तेने पाडे अनुभवावी गा. ज्ञानोबराय बोलायले बिंब पाहिलं तर छोटस आहे पण प्रकाशाची व्याप्ती पाहिली तर सगळं जग प्रकाशमान केलं एकट्या सूर्य. हा, मग सगळ्या वस्तूचं जर प्रकाशन सूर्य करतो
तर मग भगवान परमात्माचं प्रकाशन केलं का? न तदभास येते सूर्यो न शशांको न पावका यद गत्वान निवर्तन्ते न तधाम परम मम. सूर्यानं सगळं प्रकाशन केलं पण सूर्य भगवान परमात्माचं दर्शन देऊ शकत नाही. खालच्या भाषेत बोलू का? जगातल्या ज्या वस्तू दिसायल्या बरं का, जगातल्या ज्या वस्तू दिसायल्यात कोणवारावजी त्या सूर्यामुळं दिसायल्यात का डोळ्यामुळं दिसायल्या? कसं कसं कान माराव? डोळ्यामुळं. पण डोळ्यामुळं जर दिसतात मला असं म्हणायचं सूर्य उगवलाच नाही. दिसत्यात एखादा प्रकाशराव जरी नावाचा माणूस असला तर प्रकाशराव घडद अंधारात बॅटरीन पाहावं लागतं. कोणते प्रकाशराव? हा, मग नावाचेच प्रकाशराव आहेत का खरंच प्रकाश? हा, ही गोष्ट ध्यानात आली पाहिजे. जगामध्ये एकटा सूर्यनारायण जर पाहायला गेलं तर प्रकाशमान आहे आणि दर्शन जर करायचं ठरलं तर काय उत्तर दिलं ते ना? सूर्यामुळं दर्शन होतं का डोळ्यामुळं? कशामुळं? डोळ्यामुळं. दोन पार्ट्या करू नका, दोन बटन दाबले मतदान फेल होते. कसं कसं? डोळ्यामुळं दिसत का सूर्यामुळं दिसत? दोन्ही मुळे म्हणलं की मी म्हणलं दोन बटन दाबले मतदान फेल झालं. मग कशामुळं दिसत? दिसणे पण आहे तो डोळ्याचा का तो सूर्याचा आहे? नाही ध्यानात आलं. अडखळलं का? देखवी ऐकवी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन सुकू नये. मुद्दा ऐका तुम्ही. डोळ्यामुळं जर दिसत असेल आणि सूर्य उगवलं नाही तर दिसत नाही. हा, आणि जर सूर्यामुळं दिसत असेल एकाच आहे डोळा नाही नुसतं सूर्यच आहे. हा, मग यांनी उत्तर दिलं म्हणजे डोळ्यामुळं दिसत आणि सूर्यामुळं दिसत. चला ऐका, दोन्ही मुळे जर दिसत तर मड्याचा डोळा आहे आणि सूर्य बी आहे. दिसतंय का? हा, मग त्याच्याकरता मन लागत असत आणि मनाला चेतना देणारा परमात्मा आहे विठ्ठला. सगळ्या जगाचं प्रकाशन परमात्मानं केलं पण महाराज म्हणतात देव त्यांनी जाणला नाही. 12-16 जणी विठाला 12-16 जणी हरिशी नेनती मनोन फिरती रात्रंदिवस. सूर्याच्या 12 कला आहेत, चंद्राच्या 16 कला आहेत आणि ज्या फिरायला लागल्या तर परमात्मा कळाला नाही. म्हणून महाराज म्हणतात सूर्याला परमात्मा कळाला नाही, भगवान वेदाला परमात्मा कळाला नाही. आपल्या इथपर्यंत चालला मुद्दा. आणि मग महाराज जगामध्ये आणखी सगळ्यातला शहाण्यातला शहाणा जर कोण आहे तर ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवानं सगळ्याचे चेहरे जे बनवले ना बरं का कानबारावजी, कोण बनवले? ब्रह्मदेवानं बनवले बरं काय. मी तर म्हणतो ब्रह्मदेवाकडे जर वशिला लावला असता ना तर लोकांना काळा रंग पसंतच केला नसता. ज्यानं लावला वशिला त्याचं कुत्र जातं काशीला, ज्यानं नाही लावला वशिला त्याची माणसं बी जातात फाशीला. वशिलेबाजी चालत नाही नाईकरावजी. म्हणजे मला मुद्दा मांडायचं, ब्रह्मदेवानं जे प्रत्येकाचे चेहरे क्वालिटी फॅसिलिटी बनवली ना अशोकरावजी, एकासारखी एक नाही. फॉरेनला नाही, जपानला नाही, इटालीला नाही, भिलजत नाही, जिंतूरला नाही, धानुर्यात नाही, बेलखेड्यात नाही, कोठत नाही. फक्त तुम्हीच ते पाहून घ्या. इतकं दिलं तरी शहाणे लोक म्हणते देवानं आम्हाला काय दिलं. मला म्हणायचं माणसासारखा माणूस नाही का हे भगवानरावजी.
अहो माणसाचं कुठं घेऊन बसले तुमच्या हाताच्या अंगठ्यासारखा अंगठा बी नाही, नाही तर थंब देऊन पहा आधार कार्ड फेल झाले असते, आधार झाले असते. म्हणजे भगवान परमात्म्यानं क्वालिटी आणि फॅसिलिटी एकच बनवली है बरोबर. तुमच्यासारखा चेहरा तुमचाच जगात नाही. पाहून घ्या केवढी किमत आहे. एक शहाणा उठला तो म्हणला नाही देवाची जरा चुकच झाली, म्हणला एका रंगाचे एका साईजचे एका आकाराचे सगळे पाहिजेत होते. या म्हणलं येड्या, तर एका आकाराचे एका साईजचे असते तर सगळेच माणसं जर एक साईजचे असते ना मग याच्यावर असे नंबर टाकावं लागले असते MH22 आणि 420 नंबर कोणी घेतला नसता. अलग लक्षात लय पंचायत झाली असती. मला मुद्दा मांडायचा नंबर नसून माणसं नंबरी हा आणि मग तर नंबरवाले असते तर पाहायचंच काम नाही. विठाला कोठे काही एक आहे एक नाही. जगाकडे जर पाहिलं तर समान नाही, सारखं नाही, विषम आहे. मी नेहमी सांगतो ज्याला नाही लेकरू बाळ तिथं खाया पियाचा सुख, लेकर बाळ घरीदारी तिथं खाया पियाची मारामारी. ज्याला नाही तालसोर त्याला म्हणायचं लय जोर. ज्याला तालसोर फिट तालसोर बरं का ते पाठामध्ये कमजोर. विठाला विठाला पठाडे महाराज म्हणायचे ज्याला नाही क्षेत्र त्याला पावसाचा भलतात. हे विचारतो का पाऊस येणार आहे. म्हणजे काय माणसं बोलतात काही सांगता येत नाही. मला मुद्दा मांडायचा जगामध्ये विषमता आहे. मग जगाला निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवानं जरी सगळेचे साचे एकसारखे केले नाही एवढा शहाणा असेल तरीही त्या ब्रह्मदेवानं परमात्म्याचं स्वरूप कळालं नाही. अभंगाच्या
ब्रह्मादिका नकळे खोळ ते हे आकळ धरिले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले ब्रह्मादी देवानं भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप आकलन झालं नाही. ब्रह्मादिका नकळे खोळ ते हे आकळ धरिले. ब्रह्मादेवाला सुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्मा कळाला नाही. आता ऐकणारे म्हणतात ते हिला कळालं नाही ना आम्हाला काय कळत अलग ध्यानात. मग महाराजानं युक्तिवाद केला. अरे असा निर्गुण निराकार परमात्मा तो महाराज ब्रह्मादी देवाला कळाला नाही, पण तुमच्या आमच्यामुळं महाराज मोहरी पवा वाही काठी धावे पाठी गायीच्या हे तुम्हाला कळायसाठी हे परमात्मानं तटस्थ लक्षण धारण केलं. अशी महाराज याच्यामधला महत्वाचा मुद्दा सांगतात. भागवतामध्ये मुद्दा आला. मी नेहमी सांगतो काल्याच्या चिंतनामध्ये कृष्ण चरित्र सांगावं लागत असतं. आणि महाराज त्याचं शास्त्र असं आहे का आला. प्रत्येकानं माणसानं याचा विचार करावं मी कोठून आलो. हे नाही कळालं तर नेमकं मी कोठं होतो हे कळव. कोठं होतो हे कळव. कुठं होतो हे माहित आहे का? हे माहित नाही. बर कोठून आलो हे बी माहित नाही. बरं आता कव्हा जायचं हे माहित आहे का कानमरावजी? का संध्याकाळी? हा म्हणजे जायचं माहित नाही, कुठून आलो त्याचं माहित नाही, कुठं जायचं हे माहित नाही, आणि कोठं आलो हे बी माहित नाही. आणि आता काय करायचं हे बी माहित नाही. आणि याच्यासाठी काला ऐकावं लागतो. विठाला शास्त्रकार सांगतात पहिली गोष्ट मी कोण आहे हे कळाव. आणि मी कोण आहे कळालं मी कोठून आलेलो कळतं, आणि मी कोठून आलेलो कळालं तर मला कुठं जायचं हे कळत असतं. आपण मूळचे ब्रह्मस्वरूप आहोत, आणि ब्रह्मस्वरूपाला सोडून महाराज मनुष्य देहातला जीव झालो. विठाला काल्याचे 3 प्रकार आहेत. हे जरा जड जाईल तुम्हाला. दही लाह्याचा काला, प्रतिकात्मक काला, आणि महाराज म्हणतात हरिनामाचा जो काला आहे, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमी मोहिला साधनी हा दुसरा काला. आणि जो शेवटचा काला आहे तर जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य होणं. तुमच्या हृदयातला जीव हा भगवान परमात्माशी ऐक्य होणं म्हणजे खऱ्या अर्थाचा महाराज म्हणतात जीव शिवाचा काला आहे. विठाला असा काला सामान्य काला नाही. मी नेहमी सांगत असतो मराठीतले लोक आहेत बरा अर्थ केला झाला काला आणि आता हाला आपापल्या घराला चाला. तो तसा काला नाही. काला शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही जन्माला का आलो. आणि हा काला भगवान श्रीकृष्ण परमात्मानं महाराज यमुनेच्या तटावर केला. या काल्याचं एक आणखीन महत्व आहे. मग वशी तुम्ही सांगितलं. पुन्हा एक महत्वाचा मुद्दा आहे. काला तुम्ही नुसता पाहिला कानमारावजी, कानमाराव नाव शरीराचं का जीवाचं आहे? बर तुम्ही शरीराचं मानता का जीवाचं मानता? कसं कसं नक्की सांगा ना. जीवाला नावत नाही नो. जीवाला नाव आहे का? उपजल्या बालकाशी नाव नाही तये पाशी ठेविलेनी नावासी ओदित उठी. नाव आहे का? नाव बी खरं नाही. चला आणि स्वरूप खरं आहे का? स्वरूप जर खरं असतं ना जन्माला आलता का त्या तिचा फोटो काढाव आणि शेवंती घेतांचा काढाव. मी सांगत असतो जन्माला आलं बिना केसाचं, त्याच्या बाद झालं काळ्या केसाचं, त्याच्या बाद झालं पांढऱ्या केसाचं. आणि माणसाला पांढऱ्या केसाचं तर खपत ना लगे डाय लावून काळ करून घ्याला तर वाटतं मी पोरगच आहे का? तुम्ही किती डाय लावून काळ करा पुन्हा 15 दिवसाला पांढरं होतंय. आणि जर पुन्हा काळ केलं तर कायमचं काळ पांढरं होतंय. विठाला मला मुद्दा मांडायचा होता बालपणचा फोटो काढाव. अलग लक्षात. नावाचं खरं नाही शरीराचं खरं आहे का? हा तरुणपणचा शेवंती घेतांचा काढाव आणि हाता कानबारावजी पुढे आरसा मांडाव. लगेच म्हणाव कसा होतास तू, काय झालास. हा हे कळत कळत झालं का न कळत झालं? हा मग दिसणाऱ्या शरीराला न दिसणारा जीव मी म्हणायला आणि माझं म्हणायला. देह
काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे. दिगंबर बुवानं जे मुद्दा मांडला का तुम्ही आम्हाला तितकंच पाहिजे होतं म्हणून तितकंच लावलं. मिस्त्री तसा पाहिजे जेवढी इट लावायची का तेवढीच लावली पाहिजे. विठाला मला मुद्दा मांडायचा होता की शरीर खरं नाही, शरीराचं खरं नाही. आणि तुम्ही नसलेल्या वस्तूलाच महाराज मी आणि माझं म्हणायला लागले. या काल्याच्या प्रसादामध्ये एक असा पावर आहे, नुसता काला पाहिला की देवभाव नष्ट होतो. देव विसरते आज ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देहभावा फुला. या काल्याच्या प्रसादाची ताकद आहे, देहभाव नष्ट होतो. आणि देहभावामुळंच आपल्याला काय व्हालंय, दुःख व्हालंय. कायमुळं व्हालंय, देहभावामुळं दुःख व्हालं. आणि देहभाव काल्याच्या कीर्तनानं जातो. बरं काय, कारण महाराज एका ठिकाणी सांगते महादेवाला आमच्या तिकडं पंडित मिश्र आलती परभणी. ते म्हणायचे अरे भगवान शंकर को जल और बेल घालोगे सभी समस्या दूर हो जाएगा. हे खरंय. तुकाराम महाराज बी म्हणायला लागलेत ना, नामदेव महाराज बी म्हणले एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे बहु. हे नामदेव महाराजांनी सांगितलं. माणसाचा विश्वास नाही. भगवान परमात्माला जर बेल पाहिला बरं का, मी नेहमी सांगत असतो ज्या माणसाचे पोर टेन्शन देतात ना सज्जन महाराज, त्या माणसानं महाशिवरात्रीचा किंवा प्रदोष व्रत करा. भगवान शंकराचं तीर्थ महाराज म्हणतात त्याला नेऊन द्या. तर टेन्शन देणारे पोरं तुम्हाला महाराज 12व्या शिवरात्रीला कमी होतात. मला ते मुद्दा मांडायचा नव्हता, पण महाराज म्हणतात बेलानं पूजा करावं का फुलानं करावं. आता सांगा वेळ कमी, पण शास्त्रकाराचं मनोगत आहे का. शास्त्रकाराचं मनोगत आहे देह भावे पूजेन. अलग लक्षात कान पूजा करत देह भावे पूजेन राहो आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंडो निधरीन जीव देह भावे पूजेन. देहभाव व्हायचा. आणि देहभाव जर वाहिला तो होईल येणे कळसाले. आमच्या इकडचे म्हातारे भजनी म्हणते पहिले येणे कळसाले. पहिले येणे नाही, होईल येणे कळसाले. तुमचं येणं कळसापर्यंत होईल. पण काय तर हा बोध अंतकरणामध्ये जर स्थिरावला होईल येणे कळसाले स्थिरावलेनी अंतरी. आणि मग देहभाव जर समाप्त करायचा तर काला ऐका. सगळे महाराज अमरावतीतले सगळे देव लोक काल्या करता आले. भगवान परमात्मानं काला यमुनेच्या तटावर केला. आणि तो काला करत असताना मी नेहमी सांगतो हे जे गाडगं ना, हे गाडगं हे मातीचं गाडगं आहे. बरं काय, काल्याचा प्रसाद ज्याच्यामध्ये ठेवलं हे गाडगं. प्रेताला नेत असताना बी काय असते, गाडगत असतं. आणि शास्त्रकाराचं तर म्हणणं आहे प्रेताला ज्या गाडग्यानं त्या दगड मारलं ना त्याला आश्मा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ध्यानातच नाही. दिवसभर पाखडलं काही नाही सारखं. आणि तो दगड जरा तो गाडग्याचा खापर कदाचित महाराज एखाद्या नक्षत्रावर एखाद्या घबाड योगावर जर त्या माणसाच्या पायानं ओलांडलं किंवा तो दगड तुमच्या घराला लागला तर त्या घरामध्ये दोष निर्माण होतात. त्या घरात समाधान लाभत नाही. विठाला
गाडग्याचा परिणाम सांगलो, गाडग्याचा ध्यानात आलं ना मग गाडग्यात बी पावर आहे, पण या खापरीमध्ये असा पावर आहे ज्याच्यामध्ये काला झाला. ही खापरी जर घरी नेली तर शास्त्रकार सांगतात ज्या घराला काही दोष असतात ते सगळे दोष निवृत्त होतात. अशा पद्धतीमध्ये भगवान परमात्मानं काला केला. सगळे देव लोक तो काला पाहण्याकरता आली. पण नियम असा आहे, काला ज्याला सेवन करायचा तर शास्त्रामध्ये भगवान परमात्म्यानं सांगितलं काला सगळेल नाही. बर काला देव सांगायला लागले, जो माणूस परमार्थाचा खतेश करणारा असेल, विदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, तो जर भक्त नसल म्हणजे तो बिनमाळीचा असल, म्हणजे हे काय आगाऊचं काम सांगायला लागले. मी बोलन तैसे इन्मुख या परमार्था संभाषण सर्वथा करावे ना, ज्ञानोबराय बोलायला लागले. बरं काय, जे लोक त्याला काला द्यायचा नाही. आणि जरा सांगूच का, ज्या माणसाच्या मनात संपत्तीचा अभिमान आहे, ज्या माणसाच्या मनामध्ये वैभवाचा अभिमान आहे, ते माणसं कालेचे अधिकारी नाही. ब्रह्मदेवासारखे इंद्रासारखे देव आलते, ते म्हणत होते मी मोठा आहे, माझा पसारा मोठा आहे. मी नेहमी सांगतो ब्रह्मदेवाचा पसारा मोठा, कारभार मोठा, पण सगळा खोटा. ध्यानात आलं की नाही? त्याच्या ध्यानात आलं, त्याच्या आलं. कसं कसं, पसारा मोठा, कारभार मोठा, पण खोटा. मोठी माणसं मोठी असतात आणि खोटी बी असतात, पण बनावटी असतात. आलं ध्यानात तुमच्या भगवानराव? मोठी माणसं मोठी असतात पण ती खोटी असतात. कशामुळं? बनावटी असल्यानं ती मोठी झाली. हा, आणि छोटी माणसं छोटी असतात, खोटी नसतात आणि बनावटी नसतात, म्हणून ती छोटी असतात. छोटी माणसं एक दिवस मोठी होतात, कारण त्याच्या ठिकाणी बनावटीपणा नसल्यामुळं ती जगात मोठी होत असतात. हे शास्त्र आहे. आणि त्याच्यामुळं महाराज हा ब्रह्मदेव त्या ठिकाणी आला. आणि आल्याच्या बाद महाराज आता डायरेक्ट गोपाळच व्हायचं असतं ना. त्यांनी सांगितलं गड्या काल्याचा अधिकार येईल नाही, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातूनी. भगवान परमात्मानं तशा अहंकारी लोकांना काला दिला नाही. त्याने एक आयडिया केली, म्हणजे आपल्याला असा नाही दिला तर आपण काय करू, यमुनेच्या डोहामध्ये माशी होऊ. बरं का, आता गोपाळ जर झाले असते तर जमत होतं ना. तुका म्हणे काला एके ठाई काला, तुका म्हणे भावी काला. भाविक लोकांना काला मिळतो, पण हे डुप्लिकेट झाले आणि मासे झाले. देवानं सांगितलं पोर हो, अरे यमुनेच्या डोहात पाणी प्यायला जाऊ नका गडे, तिथं UC झाली. या बाबाला तर अगोदरच कळते ना सोनोग्राफी काय झाले, कोण काय दुकान लावलंय, हे देवाला कळून आलं. भगवान परमात्मानं सांगितलं कडे जाऊ नका. योगानं महाराज पोराईनं विचारलं देवा हे हात कुठं पुसाव. मग भगवान परमात्मानं सांगितलं एक काम करा, तुम्ही पाण्याऐवजी दूध पिया आणि तुमचे खरकटे हात जे आहेत ना, तर ते हात जे तुमचे आहेत, इकडचा भाग जे आहे ना, साहेबराव महाराज म्हणजे मोकर गायरा नाही. बरं का, पुसून या हसे हाय कालाची आसी, हे वगैरे नामे गाजे, सोनिया आसी, जिनी सकत से काल्याची असे देव जळी झाले मासे, पुसूनिया हसे टिरी सांगत शे हात. हे म्हणलं टिरीला हात पुसा. याची 2-3 कारणे. काही लोक म्हणते तुम्हाला माहित नाही का, आमच्या गावातल्या रघुनाथरावनं जमीन घेतली, 4 पोरं ड्युटी लागली मुंबईला, कल्याणला, भिवंडीला. आणि तुम्हाला माहित नाही का सगळीकडे बंगले जागा त्याच्या झाल्या. म्हणजे तुम्हाला माहित नाही का रावसाहेब पाटील तर आता टिरीच वाजवायला. म्हणजे चांगलं झालं तरी तसं म्हणतात. पुन्हा दुसरे माणसं येतात विनायकराव सारखे. म्हणजे तुम्हाला माहित नाही का
अहो त्या रघुनाथराव पाटलाचं चट वाजलं, पोरं बेवडे झाले, दारू प्याले, गावाकडची जमीन इकली, घरचा बंगला बी इकरी काढला. ते म्हणले मी पहिलंच म्हणत होतो ती सुनबाई करू नका, त्याच्या नादी लागू नका. आता काय झालं, आता त्याला काय नाही पण नुसतं खाल्लं पिल्लं आणि आता नुसते ढोपरल हात पुसले. म्हणजे मला मुद्दा मांडायचा दोन्ही पद्धतीमध्ये ह्या पद्धती होतात. अशा पद्धतीनं महाराज भगवान परमात्मानं सांगितलं, गड्या पुसोनिया हसे तिरी सांग तसे हात. प्रत्येक जागी देवत आहे, प्रत्येक जागी देवत आहे. म्हणून तुम्ही पहा ना, 21 जागी माणसं गंध लावतात ना. सज्जन महाराज गळ्याला गंध लावतात, गळ्याला. ते म्हणले लोकायचा गळा केसानं कापू नको, असा मुद्दा आला. पाठीला गंध लावतात, ते म्हणले पोटाला मारू नको, पाठीला मार, तो गंध आहे. हाताला गंध लावल्या जाते, त्याच्या मनगटात बळ आहे, तर लोकांचं फुकटचं खाऊ नको. प्रत्येक जागी गंध आहे, अशी प्रत्येक जागी देवता आहे. फक्त साहेबराव महाराज म्हणायचे मोकार गायरान जर असेल तर फक्त तेच आहे, हे तुमच्या ध्यानात आलं. अशा पद्धतीमध्ये महाराज म्हणतात तसा कार्यक्रम केला. ब्रह्मदेवाला राग आला, ब्रह्मदेवाला वाटलं गड्या आपला अवमान झाला. मग सगळे पोरं काल्यामध्ये महाराज रममान झाले. ब्रह्मदेवन महाराज गायी चरत असताना सगळ्याच गायी महाराज किडनॅप केल्या. मराठीतून सांगायचं. हा, किडनॅप शब्द कळाला बरं काय. आणि मग महाराज या सगळ्या गायी महाराज तिथल्या ज्या नेल्या त्या डायरेक्ट ब्रह्मदेवानं आपल्या ठिकाणाला नेल्या. आणि पुन्हा महाराज भगवान परमात्मा गायी पाहण्याकरता जातात, वास्त्र पाहतात. तेवढ्यामध्ये ब्रह्मदेवानं जेवढे पोरं आणि वास्त्र बी किडनॅप केले. विठ्ठला किडनॅपची पद्धत आली. अलग लक्षात, ग्रामपंचायत लागली की पंचायत होऊ नये म्हणून मोठ्याच माणसाने गोव्यापर्यंत काही नेले हे तर तुमच्या ध्यानात आहे, लय सांगायचं काम नाही. तिथं नेल्याशिवाय शास्त्रामध्ये, कारण पहिल्यापासून परंपरा आहे नी. मग असं झाल्याच्या नंतर महाराज त्या सगळ्या गायी तिथं नेल्या 1 वर्षापर्यंत महाराज. पण भगवान परमात्मानं गायीसारखे गायी, वास्त्रासारखे वास्त्र, लेकरासारखे लेकर तयार केले. आणि मग ब्रह्मदेवाला वाटलं काय झालं असं बरं, यायचं काय चाललं म्हणून पाहायला आला. इथं जशाल तसे बनले, ज्याला सूर्याचा गोळा ज्याला अधा तरी टांगता आला त्याला काय करता यायचं नाही, तसेच्या तसे बनवले. ब्रह्मदेव पाहायला आला. ब्रह्मदेवाला वाटलं ते खरे आहेत का हे खरे. पुन्हा ब्रह्मदेव तिथं गेला. भगवान परमात्माला वाटलं गडे हे पुन्हा काहीतरी काळा बाजार करते. भगवान परमात्मानं सांगितलं गडे तिथं परमात्मा गेले ब्रह्मदेवाच्या जागेवर. त्या गेटवाल्याला सांगितलं बरं का डुप्लिकेट ब्रह्मदेव आले, जो आता कोणी येईल त्याला धक्का बुक्का देऊन काढून दे, नाही त्याला आधार कार्ड विचार. भगवान परमात्मा ब्रह्मदेव झाले. आणि हा ब्रह्मदेव हिंडून आला आणि त्या गेटवाल्याला म्हणायला मधात जाऊ द्या. गेटवाला म्हणतो आधार कार्ड नाही, कवापासून खोटे धंदे केले, दाखवा आमचा मालक मधात आहे. हे पाहिल्याच्या नंतर महाराज ब्रह्मदेवाला वाटलं गड्या खरंच बाबा माझा ते ओरिजिनल आहे. ब्रह्मदेव पाया पडतात. तीच गोष्ट महाराज अभंगाच्या
अधिकान कळे खोल तेहे आकळ धरिले. ब्रह्मादेवानं महाराज भगवान परमात्मानं जे स्वरूप धारण केलं ते ब्रह्मदेवाला कळालं नाही. मग महाराज म्हणतात जर ब्रह्मदेवाला कळालं नाही मग आम्हाला कसं कळलं असं विचारल्यावर भगवान परमात्मानं तुम्हा मागे हरी बाबा वाहे मोहरी पवा वाही काठी धावे पाठी गायीच्या. भगवान परमात्मा गायीच्या मागे धावतात. हे देवाचं रूपक आहे आणि हे रूपक सांगताना महाराजानं मोहरी शब्द वापरला आणि पावा वापरला. सरळ धरून जे वाजवल्या जातं त्याला पावा म्हणतात, पावा म्हणतात. आडवी धरून जे वाजवल्या जाते ना त्याला बासरी मोहरी म्हणतात. हे जरा ध्यानात घ्या. आणि दुसरा मुद्दा राधेनं भागवतामध्ये प्रश्न विचारला. इथं सगळे 2-3 महाराज मंडळी आहेत. या बासरीला प्रश्न विचारला ग बासरी तू भगवान परमात्माच्या होटामध्ये बसली तू काय केलं होतं. तिनं दिलेलं उत्तर आहे का सांगूच का कोणबारावजी का नको. ती म्हणली मी पहिला मुद्दा केला बासरीचं लाकूड सरळ आहे. अलग लक्षात ज्याच्या जीवनामध्ये वाकडे पण आहे ते देवाच्या होटावर जायच्या लायकीचे नाही तिकडे. हे ज्याचं त्यानं ठरवा. पहिला मुद्दा सरळपणा पाहिजे जीवनामध्ये. बासरीचं लाकूड सरळ असतं बरोबर आहे. वाकड्या लाकडाची बासरी आणि गाठाळ लाकडाची बासरी होत नाही. ज्याच्या अंतकरणात गाठी येतात कामाच्या क्रोधाच्या गाठी येतात ह्या 6 गाठी येतात आणि या 6 गाठी ज्यानं काढल्या महाराज म्हणतात ते देवाच्या जवळ जातो. विठाला आपल्याला या 6 गाठीला शास्त्रामध्ये जे 6 विकार आहेत ना या 6 विकाराला फारसी भाषेमध्ये येब म्हणल्या जातं. काय म्हणल्या जातं? येब. षडउर्मी येब म्हणल्या जातं. या 6 अधिक येब बराबर साहेब. जयचं नाव साहेब आहे का त्याला 6 आयब ज्याला लावलेत त्याला साहेब कहते. विठाला शास्त्रानं असा मुद्दा केला 6 ज्यानं धारण केले त्याला साधारण म्हणतात आणि 6ला ज्यानं धाकामध्ये ठेवलं त्याला साधक म्हणतात आणि 6चा ज्यानं अंत केला त्याला संत म्हणतात आणि ते देवाच्या जवळ असतात. विठाला हा मुद्दा मांडला की माझ्या अंतकरणातल्या 6 गाठी काढल्या आणि दुसरा मुद्दा मी काय केलं माझं आतून पोखरलं. ज्यानं अंतकरण महाराज पोखरलं ते देवाच्या जवळ जाते. मोहरी पवा वाही काठी धावे पाठी गायीच्या. बासरीचा मुद्दा सांगितला. काठीचे आहे ना भगवान परमात्मा दंडाधिकारी. दंडाधिकारी तुम्ही वाईट केलं असं तुम्ही समजू नका आम्ही केलेलं कोणालाच माहित नाही. अलग लक्षात. मांजर दूध पित असती बरं काय पण तिला असं वाटतं डोळे झाकून दूध पिलं कोणालाच माहित नाही कोण आम्ही काय दिवा लावला.
मी नेहमी सांगतो देवाच्या दरबारात न्याय आहे. ज्या डोळ्यानं पाप केलं बरोबर त्याच डोळ्याला भोगावं लागतं. ज्या हातानं पाप केलं बरं काय त्या हातालाच भोगावं लागतं. देवाच्या दरबारामध्ये न्याय आहे आणि म्हणून महाराज म्हणतात देवाकडे दंडाधिकारी विठाला. हरिभक्त परायण मारुतराव महाराज दस्तापूरकर 2 मिनिटात दृष्टांत सांगतो. दिंडीमध्ये जात असताना महाराज कोणाचे पैसे मागत नव्हते. भानगड अशी झाली ती दिंडी काढत असताना पुण्यामध्ये आल्याच्या बाद एका सावकारानं दिंडीला पंगत दिली. वारकऱ्याला दिंडीला तुम्ही धर्मामध्ये 10वा भाग खर्च करा, तुमच्या जीवनात काही कमी पडत नाही. मी नेहमी सांगतो गावाचं भावाचं देवाचं खाणाऱ्याला महाराष्ट्र द्याला बरं काय, लुटून खाणाऱ्याला महाराष्ट्र द्यायला पुरत नाही आणि वाटून खाणाऱ्याला थोडं असलं तरी सरत नाही. अशा पद्धतीमध्ये मारुतराव महाराजाच्या दिंडीला एका साधकानं पंगत घातली. दुसऱ्या वर्षी खरंच त्याची 2 दुकानं झाली. 2 दुकानं झाल्याच्या बाद त्या गल्लीतल्या लोकांना कळलं गड्या दिंडीला पंगत दिल्यानं भरभराट होती. तुम्ही गावातले लोक विचारा, ज्या गावाला भजन नाही सप्ताह नाही त्या गावाची क्वालिटी पहा. ज्या पोरीचं लग्न केले त्याची क्वालिटी पहा. पोराच्या बापाला विचारावं कसं काय तुमचे पैसे कुठे गेले. मला असा मुद्दा मांडायचा तेवढ्यामध्ये 2 दुकानं झाले. दुसऱ्या वर्षी दिंडी आली. तिथलच्या 2-4 दुकानदाराला वाटलं गड्या आपण काय करावं पंगतच द्यावं. महाराजाकडे आली म्हणले. महाराज म्हणले गडे पंक्तीला जागा शिल्लक नाही. ते म्हणले बाबा एक काम करा, आम्ही काय करतो तुमच्या ट्रक मध्ये सामान टाकतो. महाराज म्हणले तसं करा. ट्रक मध्ये सांगितलं. आता ट्रक मध्ये सांगितलं जेव्हा बाबाला वाटलं महाराजाला एखादं पोत टाकतो. 3 जण होती, एक 2 पोते टाकली माऊली. आता 6 पोती झाली. ड्रायव्हरला माहित होतं, बाबाला काही माहित नाही. हा मग घटना अशी झाली ती ट्रक मध्ये 6 पोते टाकली, पण त्यानं येता येता ध्यान केला बाबाला एका पोत्याचाच पत्ता आहे, हे कोणालाच माहित नाही. त्यानं मधामध्ये 6 पोत्याचं ब्लॅक मार्केट केलं. गाडी जागेवर आणली की आणल्याच्या बाद जे माणसं धोका देतात का त्याचा लंबा गण मधुरावानी अंतकरण में सभी दुल्ला मोठा गण लावला आणि विचारलं बाबा ते ट्रक मध्ये पोत टाकलंय ते कुठं टाकायचं. महाराज म्हणले इकडं घेऊन काल बोंबलत आलं, जिथं 6चं दुकान लावलं तिथेच लावायचे असतं. मला मुद्दा मांडायचा होता की भगवान परमात्माच्या हातामध्ये काठी आहे, त्याला अर्धांग वायू झाला. आलं ध्यानात तुमच्या. त्या असे धंदे करणाऱ्या माणसावर असा प्रसंग येतो. त्यानं नवस केला आणि सांगितलं बाबा मी आजपासून असं करणार नाही. आता तो सध्या कीर्तन करायला आहे. विठाला भगवान परमात्माच्या दरबारामध्ये न्याय असल्यामुळं मोहरी पवा वाही काठी धावे पाठी गायीच्या भगवान परमात्मा इंद्रियाच्या मागे धावतात. देवानं काय कर्तृत्व केलं अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज बोलतात उच्छिष्ट जैन लभे देवा तेहे सदैव गोवडिया मोहरी पवा वाही काठी धावे पाठी गायीच्या विडोबा रखमा
उच्छिष्ट जे न लभे देवा ते हे सदैव गोवडिया. अभंगाचे आतापर्यंत आपण 2 चरण सोडले, 2 चरण सोडली, ज्याच्या ध्यानात आलं त्याच्या आलं. आणि तसं काय नाही, बऱ्याच जणांना वाटलं की बाबा विठोबा रुक्माईचं भजन करतात, बाबा कीर्तन बी सोडतात का. तशी काही काळजी करू नका. कृष्ण चरित्र ऐकायचं. याच्यातल्या 2 चरणातला भाव असा आहे. महाराज म्हणतात उच्छिष्ट जे न लभे देवा ते हे सदैव गोवडिया. ती गवळ्याचे पोरं दैववान होती आणि उष्ट खात होती, असा मुद्दा आहे. आता उष्ट खाणं चांगलं आहे का वाईट आहे? कसं बघ, उष्ट खाणं दोषास्पद आहे. मी तर एक मुद्दा वाचला, उष्ट हात तुपाच्या भरणीला लागला की ती भरणी टाकून द्यावं लागतं, तुपासगट रिकामी भरणी टाकसाल. इतकं उष्ट धोकादायक आहे. आणि उष्ट दुसऱ्याला खाऊ घातलं तर नरकामध्ये जावं लागतं, असं शास्त्र आहे. आणि इथं तर महाराज उष्ट्याचा उल्लेख आला. आता नेमकं हे खरं का ते खरं? मी नेहमी सांगत असतो, इथं उष्ट शब्दाचा अर्थ आपल्या ध्यानात आला नाही. काही काही गोष्टी जरा 4Gचं कार्ड धरून ऐकावं लागतात, बरं काय. विनोदानं सांगतो, एका माणसाचं लग्न झालं तर मुलाचं, आणि त्याला विचारलं खरे तुझं नाव काय? तेव्हा म्हणलं माझं नाव जनावर आहे. म्हणलं येड्या, जनावर नाव नसतं कोण्या डिक्शनरीत. म्हणलं तुम्हाला माहित नाही, माझं लग्न झालं, माझ्या पत्नीचं नाव आहे जना आणि मी आहे तिचा वर, मग काय झालं? जनावर. हे जसं आहे तसं इथलं उष्टे शब्दाचा अर्थ, उष्टे शब्दाचा अर्थ ताटातलं उष्ट नाही, होटाला होट लागला ते उष्ट बनतात. यासो उच्छिष्ट जगत रही. ज्ञानोबाराय बोलायला लागलेत, महाराज म्हणायला लागलेत, मनोनी महाभारती नाही जे नोहेच लोकी तीही या लागी मने पे पाही यासो उच्छिष्ट जगत्रय. महाराज म्हणतात व्यासाचं जग उष्ट आहे. उष्ट शब्दाबद्दलचा अर्थ चालला. खालच्या भाषेत जर बोलायचा झाला, आमचा रस्ता शेताकडे जाताना जरासा बांधीतून चाललेला आहे, 2 बायाचं भांडण होते. मला हे सांगा वाटत नाही, तुम्हाला तेच ऐका वाटत. पण ते भांडणामध्ये एक बाई म्हणली त्या उष्टीनं माया पोराला मारलं. भांडण मिटल्यावर मी गेलो, म्हणलं आका उष्टी शब्दाचा अर्थ काय? मग तिनं सांगितलं, तिनं 2 मालक केले. उष्टे शब्दाचा अर्थ असे वेगवेगळे होतात. इथं उष्टे शब्दाचा जर अर्थ ऐकायचा झाला तर महाराज म्हणतात होटाला होट लागल्याच्या नंतर, कारण हे गोपाळ जे होते मागच्या जन्मातले ऋषी होते आणि त्यांच्या होटातून जे आलेलं ज्ञान भगवान परमात्मानं स्वीकार केला. महाराज म्हणतात ते उष्ट सेवन केलं. विठाला झाडू संताचे उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. कारण बाळ गोपाळ सामान्य नव्हते. मागच्या जन्मामध्ये काय गवळ्याच्या होत्या पुण्यराशी आणि त्या म्हैसी गायी पशु. मागच्या जन्मातले ते ऋषी होते आणि त्यांचं जे ज्ञान होतं ते भगवान परमात्मानं महाराज सेवन केलं. उच्छिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. म्हणून महाराज म्हणतात उच्छिष्ट जे न लभे देवा ते हे सदैव गोवडिया. आणि असं झालं झालं, बरेच जण म्हणताले तवा झालं गेलं. आता काय तर महाराज म्हणतात झालं झालं मनुष्य जन्माची जोड प्राप्त झाली. तुम्हा माल तो काला आजही प्राप्त होतो. अभंगाच्या
वाजवून टाळे जरा जोर धरून हात धरता का माझ्यावर? तुका मने जोडी झाली ती ही माऊली आमोची मोहरी पवा वाही काठी धावे पाठी गाईच्या मनुष्य जन्माची ज्याला जोड प्राप्त झाली तो काला ज्या भगवान परमात्मानं केलं तो इथंही प्राप्त होतो असा त्याचा अर्थ आहे. तर 2 मिनिटांमध्ये ऐका. तुका मने जोडी झाली ती ही माऊली आमोची. ती ही ती आहे ना, हे 3 ठिकाणी आलं. वेळ कमी आपल्याला पहिल्या चरणामध्ये आलेलं आहे. ब्रह्मादिका न कळे खोळ ते हे आकळ धरिली ते आणि हे इथं आलं. दुसरं आलं उच्चिष्ट जे न लभे देवा ते हे सदैव गोवडिया. झालं 2 ठिकाणी. आणि तुका म्हणे जोडी झाली ती ही माऊली आमची. ती ही ती येईन. तर 2 मिनिटात ऐका. ते बेलखेडा आहे आणि हे धानोर आहे. धानोरा हे आहे, बेलखेडा ते आहे. ते तेच असतं, ते हे नसतं. ज्याच्या ध्यानात आलं त्याच्या आलं. काय काय ते तेच असतं, ते हे नसतं. हे हेच असतं, ते ते नसतं. धानोरा हेच आहे, ते हेच असतं. ते बेलखेडा होत नाही. ते बेलखेडा तेच आहे, हे होत नाही. पण इथं काय केलं? ते हे आणि हे ते. विठाला 2 मिनिटात दृष्टांत सांगतो. आपल्याला कृष्ण चरित्र ऐकायचं. एका माणसानं मुंबईला मुलीचं लग्न केलं. हे मला सांगावं वाटत नाही, तुम्हाला तेच ऐकावं वाटतं. सध्या मोबाईलवर मेसेज पाठवले आणि त्याचा मुलगा फॉरेनला कलेक्टरची परीक्षा देत होता. सांगितलं बाळू आपल्या ताईचं लग्न आहे आणि अर्जंट मध्ये तू उद्याच्या लिही. त्यांनी सांगितलं बाबा मी कलेक्टरची परीक्षा द्यालो, माझं येणं होत नाही. एक काम करा, धानोऱ्याला काय करा, दिपाळीला बोलवा आणि धोंड्याचा महिना आला लगेच आपण दिपाळीचा कार्यक्रम उरकून घेऊन गावाकडे येऊ. योगायोगानं कार्यक्रम महाराज पार पडला. कारण ते लग्न वन डे होतं. सकाळी सकाळी डामडूम, लगे टामटूम, दुपारा धामधूम, की संध्याकाळी झालं सामसूम झालं. लग्न लागलं. महाराज अधिक महिना आला. दिपाळीला जावई बुवा बोलवलं, फॉरेनहून जावई बुवा. आणि महाराज सगळेचे सगळे इमानानं आले. हिंगोलीला आले आणि हिंगोलीला रेल्वेनं आले. तिकडं येताना एकच गाडीवर माणसं, गाडीत माणसं, गाडीच्या सगळ्या आजूबाजूला माणसं.
तेवढ्यामध्ये एकच गाडी होती, तेवढ्यामध्ये बाचाबाची झाली. त्या गाडीच्या खिडकीकडून ज्या बाकडावर बॅग टाकली जावई बुवानं, तिथंच याही मुलानं बॅग टाकली. तो म्हणे सीट माझ आहे, ते म्हणे हे सीट माझ आहे. दोघांची बाचाबाची झाली, धराधरी झाली आणि आता मारामारी होणार. तेवढ्यामध्ये ते हटकरच होतं, न वाकणे न ऐकणे, कोणापुढे न झुकणे. तो म्हणला जाऊ दे, गाडी धानोऱ्यात जाऊ दे. गाडी धानोऱ्यात गेल्याच्या बाद मी सांगतो मी पाटलाचा जवाई असं सांगत होतो. तो म्हणे अरे गाडी गावात जाऊ दे, मी बी पाटलाचा चिरंजीव आहे. हा असं झाल्याच्या बाद म्हणे दाजी दाजी ही जागा तुमच्यासाठी, तुम्ही बसा. तुम्ही भाऊजी भाऊजी ही जागा तुमच्यासाठी. ऐकणारा तिसरा होता, गाव म्हणले मारामारी करणारे हेच ते गाव, म्हणले मारामारी करणारे हेच ते आणि जागा देणारे तेच हे. जसं महाराज म्हणू लागले त्या परमात्म्यानं तो काला केला, तोच काला हाय विठाला. अशा पद्धतीमध्ये काल्याच्या भूमिका सांगत असताना कृष्ण चरित्र सांगावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात माझी वाणी तुझे वर्णे गुण, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. भगवान श्रीकृष्ण परमात्माचं चरित्र वर्णन करावं लागतं. भगवान रामानं जे चरित्र केलं तर महाराज म्हणतात रामाचा स्वभाव चांगला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या चरित्राचा शास्त्रकारांना सांगितलं